धुळ्यामध्ये निवडणूक झोनल अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचं प्रकरण आमदार फारुख शहा यांच्या मुलासह 50 जणांवरती आझादनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगावच्या पिंपराळामध्ये अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक अतुल बारी यांच्या कार्यक्रमामध्ये हाणामारी, कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती। ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे वाद झाल्याची माहिती। नाशिक शहरामध्ये विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यासाठी बंदी। प्रत्येक उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असणार। शहरामध्ये पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात। बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडामधील आणखी एका आरोपीला अकोल्यामधून अटक। सुमित दिनकर बाग असे या आरोपीचं नाव। मुंबई गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 26 जणांना अटक। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांनी केली वाढ। मुंबई आणि परिसरामध्ये सीएनजीचा दर 77 रुपये प्रति किलो। मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईलच्या दुकानामधून आयफोनची चोरी। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।